नमस्कार मित्रांनो. आजची घटना राजस्थानची आहे. ही घटना 2016 सालची आहे. नोव्हेंबर 10 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील केलवा पोलीस ठाण्यात खबर मिळाली की उदयपूरहून गोमतीला जाणाऱ्या फोर रेल हायवेवर पाडसली भैरंग घाटाजवळ एक मृतदेह सापडला आहे. हे ऐकताच ठाणे प्रभारी भरत योगी यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली व घटनास्थळाकडे रवाना झाले. ते पोहोचले तोपर्यंत SP डॉक्टर विष्णुकांत देखील तेथे पोहोचले होते. मृतदेह रस्त्यापासून सुमारे 200 मीटर दूर एका खड्ड्यात पडलेला होता. तो एका महिलेचा मृतदेह होता जिने टी-शर्ट आणि लेगिन्स घातली होती. तिचा रंग गोरा होता, उंची कमी होती आणि शरीर थोडे जाडसर होते. तिच्या हाताच्या बोटावर टॅटू होते आणि नखावर नेल पॉलिश लावलेली होती. तिचे केस तपकिरी रंगाचे होते, ज्यामुळे तिने केसांना रंग लावला असावा असं वाटत होतं. एका कानात बाळी देखील होती. तिच्या गळ्यावर खोल जखमा होत्या. महिलेचे वय साधारण 30 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे. मृतदेहाजवळ बेरच्या बाटल्याही पडल्या होत्या. पाहिल्यावर स्पष्टपणे दिसत होते की तिची हत्या दुसरीकडेच केली गेली आणि नंतर मृतदेह तिथे आणून फेकून दिला. तिच्या कपड्यावरून ती मेवाडची रहिवासी नव्हती असं वाटत होतं. पोलिसांनी अंदाज लावला की मृत व्यक्ती एखाद्या मोठ्या शहराची रहिवासी असावी. आजूबाजूला पाहिले असता सर्वात जवळचे मोठे शहर उदयपूर होते आणि गुजरातची सीमाही जवळच होती. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेले पुरावे गोळा केले आणि आसपासच्या लोकांना मृतदेहाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही तिला ओळखू शकले नाही. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी केलवा येथील सामुदायिक आरोग्य केंद्राच्या शवगृहात पाठवला. मृतदेह पाहून डॉक्टरांनी सांगितले की महिलेची हत्या 10 ते 15 तासापूर्वी गळा दाबून करण्यात आली होती. यानंतर मृतदेह राजसमंदच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख पटल्यानंतरच शवविच्छेदन केले जाईल असा निर्णय घेण्यात आला. पोलिसांसमोर तिची ओळख पटवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. यासाठी पोलिसांनी मृतदेहाचे फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकले. तसंच उदयपूर, प्रतापगड आणि डोंगरपूर येथील सर्व पोलीस ठाण्यांना मृतदेहाचे फोटो पाठवून जर कोणत्याही महिलेची बेपत्ता झाल्याची नोंद असेल तर माहिती देण्यास सांगितले. या व्यतिरिक्त हायवेवर असलेल्या नेगडिया आणि मांडावाडा टोल प्लाझाचे CCTV फुटेज देखील तपासले गेले. जेव्हा पोलिसांनी मृतदेहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले तेव्हा काही लोकांनी माहिती दिली की ती स्त्री उदयपूरची असू शकते. या माहितीच्या आधारावर पोलीस उदयपूरला गेले आणि तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेतली. मृतदेह सापडल्याच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला अखेर ती रोमा उर्फ रेश्माचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले, जी मुंबईची रहिवासी होती. उदयपुरामध्ये रोमा सेक्स वर्कर म्हणून काम करत होती. पोलिसांनी तेथील त्या कामाशी संबंधित काही लोकांशी बोलणी केली असता त्यांना रोमाचा मोबाईल नंबर मिळाला. जेव्हा तो नंबर डायल केला तेव्हा तिच्या प्रोफाईल फोटोमध्ये तिची माहिती दिसली. जिचा मृतदेह मिळाला होता यावरून स्पष्ट झाले होते की तो मृतदेह रोमा उर्फ रेश्माचाच होता. यानंतर पोलिसांना असंही कळालं की रोमा उदयपूरमध्ये रेखा उर्फ पूजा यासाठी काम करत होती. रेखाचे नाव उदयपूर पोलिसांसाठी नवीन नव्हते. सेक्स रॅकेटच्या प्रकरणात तिची आधीच ओळख होती. रोमाच्या हत्येचे सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी नोव्हेंबर 12 रोजी रेखाला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता पोलिसांनी तिचा मोठा मुलगा अनिल आणि ड्रायव्हर धनराज यांनाही पकडले. उदयपूर पोलिसांनी जेव्हा रेखा, तिचा मुलगा अनिल, ड्रायव्हर धनराज यांची चौकशी केली तेव्हा प्राथमिक सुगावा मिळताच त्यांनी राजसमंदच्या केवला पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबर 13 रोजी तिघांना रोमाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. चौकशीत जी कहाणी समोर आली ती धक्कादायक होती. यात रोमाच्या मुंबईहून उदयपूरला येण्यापासून ते रेखाचा मुलगा अनिलशी असलेले तिचे संबंध आणि त्यानंतर तिच्या हत्येपर्यंतचे संपूर्ण सत्य समोर आले. उदयपूर जे आपल्या तलावासाठी आणि राजवाड्यांसाठी ओळखले जाते, विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. पण त्याच्या या चटमाटामागे एक काळे सत्यही दडलेले आहे. देहविक्रीचा गुप्त व्यवसाय येथे जो अनेक वर्षापासून सुरू आहे, या शहरातील हिरनमगरी कॉलनीच्या सेक्टर 9 मध्ये राहणारी रेखा उर्फ पूजा ही या धंद्याची मोठी सूत्रधार मानली जाते. ती बऱ्याच काळापासून सेक्स रॅकेट चालवत होती. तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. शांतताभंगाच्या आरोपाखाली ती अनेक वेळा तुरुंगातही जाऊन आली आहे. रेखाचे वय सुमारे 50 वर्षे आहे. तिचे लग्न ललित साबळासोबत झाले होते, ज्याच्यापासून तिला 2 मुलं झाली. मोठा मुलगा अनिल आणि धाकटा मुलगा मनीष. रेखापूर्वी उदयपूरच्या हिरनमगरी कॉलनीतील सेक्टर 5 मध्ये राहत होती. आजही तिचे एक घर तिथेच आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे
की ती तिथूनच आपले संपूर्ण नेटवर्क चालवत होती. रेखाचा या बेकायदेशीर धंदा केवळ उदयपूर पुरताच मर्यादित नव्हता. वेळेनुसार तिचे कॉन्टॅक्ट मुंबई, दिल्ली आणि कोलकातापर्यंत पसरले होते. हे संपर्क तेथील काही महिलांशी, ज्यांना वेळोवेळी उदयपूरला बोलावले जात असे. रेखाचे नेटवर्क इतके मजबूत होते की शहरातील मोठ्या हॉटेल्स व्यतिरिक्त हायवेवर बांधलेले फार्म हाऊस आणि गेस्ट हाऊस यांच्या मालकाशीही तिचे चांगले संबंध होते. असं म्हटलं जाते की ती बाहेरून येणाऱ्या मुलींना काही दिवसासाठी उदयपूरला बोलावून मग त्यांच्या सौंदर्यानुसार श्रीमंत ग्राहकाकडून मोठी रक्कम वसूल करत असे. काही दिवस काम केल्यानंतर मुली आपापल्या शहरात घरात जात असे. रेखाला जेव्हा एखाद्या ग्राहकाची गरज असे तेव्हा ती थेट फोन करून मुलींना बोलावून घ्यायची. तिच्या या बेकायदेशीर धंद्यातून तिला खूप पैसे मिळाले. तिने कोट्यावधीची कमाई केली. याच पैशातून रेखाने उदयपूरच्या हिरनमगरी कॉलनी सेक्टर 9मध्ये सुमारे 10,000 मीटरची एक जागा खरेदी केली. त्यावर एक आलिशान कोठी बांधली. या कोठीच्या तळघरात तिने खास अशा खोल्या बांधल्या होत्या जिथे चुकीची कामं लपून करता येतील. कोठीच्या चारही बाजूंना CCTV कॅमेरे लावण्यात आले, जेणेकरून बाहेर कोण येत जात आहे यावर नजर ठेवता येईल. त्यावर तिची पूर्ण नजर असे सांगितले जाते की जेव्हा रेखाने हे घर बांधायला सुरुवात केली तेव्हा परिसरातील लोकांनी विरोध केला होता. लोकांना अंदाज होता की इथे काहीतरी चुकीचे घडणार आहे. पण रेखाने प्रभावशाली आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मदतीने हा विरोध दाबून टाकला. आज त्या कोठीची किंमत सुमारे 5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. रेश्मा देखील रेखाच्या बोलण्यावरून मुंबईहून उदयपूरला आली होती. असं म्हटलं जाते की रोमा मूळची बांगलादेशची होती. गरिबी आणि परिस्थितीने तिला अशा मार्गावर आणून उभे केले होते जिथून परत फिरणे सोपे नव्हते. काही काळ ती कोलकाता येथे राहिली. त्यानंतर ती मुंबईला गेली. तिथे तिचा दुसऱ्या दलालाशी संपर्क झाला आणि इतर मुलीप्रमाणे ती बोलण्यावरून शहर शहर फिरू लागली. याच दरम्यान तिचा रेखाशी संपर्क झाला आणि त्यानंतर ती उदयपूरला पोहोचली. उदयपूरचे वातावरण तिला आवडले. त्यामुळे तिने रेखासोबत तिथेच राहून काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला तिला बरीच मागणी होती. ग्राहकही खूप होते. पण वेळेनुसार जसं जसं तिच्या वयाचा आणि शरीराचा परिणाम दिसू लागला तसं तसं तिचे चाहते हळूहळू कमी होऊ लागले. हे देखील सत्य आहे की वय वाढल्यास कॉलगर्ल्सच्या चाहत्याची संख्या कमी होऊ लागते. रोमाचे वय आता हळूहळू वाढत होते. ग्राहक कमी होऊ लागले होते. वरून जी कमाई होती ती देखील पूर्ण तिच्या हातात येत नव्हती. त्या कमाईचा मोठा हिस्सा रेखा स्वतःच ठेवत असे. याच कारणामुळे रोमाला आता या धंद्यात आपले कोणतेही भविष्य दिसत नव्हते. तिच्या आयुष्यात जे लोक होते ते फक्त तिला तिच्या शरीराशी जोडून पाहत होते. त्यांच्यापैकी कोणीही तिला आपलेपणाने किंवा माणूस म्हणून पाहत नव्हता. ही भावना तिला आतून पोखरत होती. रोमा उदयपूरला आल्यापासून रेखासोबत तिच्या घरात राहत होती. रेखा तिच्यासाठी काकू पण होती आणि मालकीनही. याच दरम्यान रोमाची ओळख रेखाच्या धाकट्या मुलाशी मनीषची होऊ लागली. रोजच्या लहान सहान कामासाठी ती मनीषकडून मदत घेत असे. मनीषला माहीत होते की त्याची आई कोणत्या कामात गुंतलेली आहे. घरात वेगवेगळ्या वयोगटातील आणि शहरातील मुली येत जात होत्या. हे सर्व त्याच्यासाठी नवीन नव्हते. मनीषचे वय सुमारे 28 वर्षे होते. तो तरुण मुलगा होता. त्यालाही शारीरिक गरजा होत्या. त्याला हवे असते तर घरात येणाऱ्या कोणत्याही मुलीसोबत तो हे काम करू शकला असता. पण त्याला रोमा आवडायला लागली होती. हळूहळू रोमाही मनीषकडे आकर्षित होऊ लागली. दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले. सर्व सुरू असताना रेखाला या नात्याची कुणकुण लागली. रेखा या धंद्यातील सुनी खेळाडू होती. तिला माहीत होते की अशा नात्याचा शेवट काय होतो. पण रोमा आता तिचे ऐकत नव्हती. ती मनीषसोबतच राहू लागली. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. काही काळानंतर रोमा गर्भवती झाली. आता ती मनीषशी लग्न करण्याचा हट्ट करू लागली. तिला वाटू लागले होते की लग्न झाले तर रेखाच्या कोट्यवधीच्या मालमत्तेत तिचाही हिस्सा असेल. त्यामुळे ती मनीषवर सतत दबाव टाकू लागली. लग्न कर, नाहीतर मी सगळ्यांना सांगेन. जेव्हा रेखाला हे समजले की रोमा मनीषशी लग्न करू इच्छिते आणि तिच्या मालमत्तेत वाटा मागू शकते, तेव्हा तिला हे प्रकरण गडबड वाटू लागले. रेखासाठी हे अशक्य होते की तिचा मुलगा एखाद्या कॉलगर्लशी लग्न करेल. सुरुवातीला तिला वाटले होते की ती हे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळेल. पण जेव्हा मनीषा रोमाच्या सुरात बोलू लागली तेव्हा रेखाला समजले की आता गोष्ट हाताबाहेर जात आहे. रोमावरून घरात रोज भांडण होऊ लागली. असं वातावरण झालं की रेखा नेहमी तणावात राहू लागली. आता तिला एकच मार्ग दिसला, रोमाला वाटेतून काढून टाका. खूप विचार केल्यानंतर रेखाने पूर्ण कट रचला. सर्वात आधी तिने मनीषला एका नकली भांड्यात फसवून तलवारीच्या प्रकरणात तुरुंगात पाठवले, जेणेकरून तो मध्ये येऊ नये. आता मनीष तुरुंगात होता आणि रेखाने आपला ड्रायव्हर धनराज आणि मोठा मुलगा अनिल यांना या योजनेत सामील केले. नोव्हेंबरच्या संध्याकाळी रेखाने रोमाला खूप दारू पाजली.
ती नशेत पूर्णपणे बेधुंद झाल्यावर रेखा आणि ड्रायव्हर धनराज यांनी मिळून तिच्याच पॅन्टची नाडी ओढून तिचा गळा आवळला. रोमाने फारसा विरोध केला नाही, कारण ती नशेत होती आणि अशा प्रकारे त्याने तिला ठार मारले. रेखाला जेव्हा पूर्ण खात्री झाली की रोमा आता मेली आहे, तेव्हा तिने आपला मोठा मुलगा अनिल, ड्रायव्हर धनराज यांना सांगितले की मृतदेह कुठेतरी दूर फेकून द्या. दोघांनी रोमाचा मृतदेह हुंडाई कारच्या मागे सीटवर ठेवला आणि निघाले. गाडी धनराज चालवत होता. त्यांनी नेगडीये टोलनाका, राजनगर केवला मार्ग मांडवाला टोलनाक्यात नेऊन राजसमंद जिल्ह्यातील पडोसली गावाजवळ हायवेवर एक निर्जन जागा पाहिली. तिथेच त्यांनी गाडी थांबवली. मग दोघांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढला आणि सुमारे 200 मीटर दूर खड्ड्यात फेकून दिला. मृतदेह फेकल्यानंतर ते त्याच गाडीने रात्री घरी परतले. जेव्हा रोमाचा मृतदेह सापडला आणि पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा सर्वात आधी टोल नाक्यावर CCTV फुटेज तपासले गेले. नेगडी आणि मांगवाडा टोल नाक्यावर गाडीची हालचाल स्पष्ट दिसली. या व्यतिरिक्त अनिल आणि धनराजचे मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स देखील पोलिसांनी पुरावा म्हणून गोळा केले. हत्या उघडकीस आल्यानंतर पोलिसांना हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागला की रोमा कोण होती, कुठली रहिवासी होती आणि तिला काही कुटुंब आहे की नाही. हे सर्व कळण्यापूर्वीच पोलिसांनी पोस्टमॉर्टम करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या संपूर्ण घटनेतून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की देहव्यापारासारख्या जगात राहणाऱ्या महिलांचे भविष्य नेहमीच अनिश्चित असते. धन्यवाद.